की जनाचे अभाग्य जाणून श्रीराम करिता झाला गमन की स्वर्गीच्या देवा उत्कंठा दारुण श्रीराम दर्शना लागोनी समजे श्रुती मंडळीला नमस्कार. लहान थोर समजे मंडळीला नमस्कार करून कथेला सुरुवात करीत आहे. किंवा क्षेत्रगुणाचा विचार आहे. क्षेत्रगुण काय म्हणून राहिला की बाबा हे ब्रह्मांड बुडवायचा विचार आहे का काय, हे स्त्रोशी बुडायचा विचार आहे का काय, महादेव धर्माला का काय, असं क्षेत्रगुण प्रभू रामचंद्राचं वर्णन करून बोलू राहिले की लक्ष्मणा जानकी योगे श्रीराम शर्मला मार्गे मनोनी स्वर्गा जाणे प्रसंगे ओढावले श्रीराम असे म्हणू लागलेले. तेव्हा लक्ष्मण गेल्यामुळे दुःख झालं का काय प्रभू रामचंद्राला, प्रभू रामचंद्र शर्मले तर कशाहून येणाले असं म्हणून छत्रकोण बोलू लागलेली की या भक्ती बंधूची देखील म्हणून श्रीराम अयोध्या त्यागिली की अयोध्याच्या जरी आधी शापिली जानकी ते काय म्हणू लागलेले की बाबा लक्ष्मणानं त्याग केला का काय, असं प्रभू रामचंद्रानं अयोध्येचा त्याग करू लागले लक्ष्मण गेला म्हणून असं म्हणून पुन्हा पुन्हा असा चित्रकोण बोलू लागलेले मनात विचार करू लागले. ऐसे जाणून श्री रघुनाथ स्वर्गा परत्यासे जातो तरी या मुलालीचे येतो श्रीराम दर्शना पैजावे. जामाने प्रभू रामचंद्र किंवा श्रीराम दर्शनासाठी छत्रगुण असे निघाल्यामुळे सांगू लागले. ऐसे छत्रगुणे भावनी मानसी वाटा केला निज राजासी तो ताई पुत्रासी राजे देता पैजारा. जाणल्या बरोबर चित्रगुण निघाल्या बरोबर पुत्राने राजा प्रभू रामचंद्राला देत कार्य असं चालू ठेवलेलं आहे. असं चित्रगुण पुन्हा पुन्हा वर्णन करून सांगतात. सुभावनाने ज्येष्ठ सुत तया मधुपुराचे राजे येतो वैदेशिक कनिष्ठ सुत शत्रुहाती स्थापिला. काय म्हणली दोन्ही मुलाला राजा देऊन छत्रगुण असं निघून प्रभू रामचंद्राकडे निघालेले म्हणून सांगतात. शस्त्रात्याने सुभाऊ तोडोई टाकले दोघे भाऊ धान्य धान्य पर्या देऊ प्रजापणी ठेविले. काय केलेलं की सुभाऊला याला तिथलं राजा देऊन प्रभू रामचंद्राकडे शरण येऊ लागलेले. आता काय दावत देऊन काय करतात हे ऐका. आपण आरोडिल्या दिवेरती प्रेरणा शीघ्र गती येऊन या तीन रात्री अयोध्या प्रती प्रवेशला की बाबा प्रभू रामचंद्रापाशी निघण्यासाठी त्यांनी शीघ्र गती केलेली रथ सज्ज केलेला आहे. सज्ज करून मुलाने राजा देऊन रथ सज्ज करून प्रभू रामचंद्राकडे निघालेले म्हणून असं सांगू. आला श्रीराम महानाउद पुढे देखील रघुराज हाती देते जपुंज पितांबरदारी प्रभू रामचंद्र बघितल्या बरोबर नमस्कार करून प्रभू रामचंद्राला छत्रगुण काय बोलतात आहे का. घालून या पद्मासन मुनी गण ऐसा दे कोणी रघुनंदन साष्टांग मान पै केले. नमन पद्मासन घातला आसन घालून प्रभू रामचंद्रा पुढे समोर बसले नमस्कार केला असं पुन्हा काय बोलतात आहे का. कर जोडवी छत्रगुण करिता झाला राजे कथनो मने स्वामी दोघे नंदनो राजे देवन स्थापिले. ही बाबा पुन्हा प्रभू रामचंद्र शस्त्रगुणाला काय म्हणाले राजे थापले ते म्हणून असं पुन्हा सांगू लागलेले प्रभू रामचंद्राला म्हणून सांगू लागले. महापरा समय ऐकून वाटले आचय माझा ऐसा असेल तुम्हा बरोबरी सेवेसी. छत्रगुण काय म्हणाला मी राजा मुलाला दिलेलं मला तुमच्या बरोबर गमन करायचंय म्हणून असं माझ्या मनाला वाटू लागलेलं आहे. प्रभू रामचंद्राला छत्रगुण बोलू लागलेले. सदा सर्वदा निशिगंडीन संभावे तुझे चिरण अखंड वाचे नाम स्मरण करीत कीर्तन सदा तुझे मी चरण धरीन सेवा राहील
छत्रपती आमचे बादशे बोलतात रमेश भाऊ केंद्रे राहणार कसारी आणि संभाजी बडे मामा 61 वाचे राहणार कसारी या